BLOसह क्षेत्रीय कामातून दिव्यांगांना वगळा, प्रलंबित मागण्या तातडीने सोडवा. राज्याध्यक्ष बाळासाहेब सोनवणे. राज्य अपंग संघटनेचे जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांना निवेदन. राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांच्या विविध न्याय व प्रलंबित मागण्यांसाठी दिनांक 9 जुलै 2026 रोजी झालेल्या राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाला महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेने जाहीर पाठिंबा दर्शवला. आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवल्यानंतर संघटनेचे राज्याध्यक्ष बाळासाहेब सोनवणे सर यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग शिक्षक, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या न्याय व प्रलंबित मागण्यांचे सविस्तर निवेदन अप्पर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांना सादर करण्यात आले. निवेदनामध्ये दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 ची प्रभावी अंमलबजावणी, दिव्यांग अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांना BLO, SIR, जनगणना, निवडणूक तसेच इतर क्षेत्रीय स्वरूपाच्या कामातून वगळणे, 4% आरक्षणाची काटेकोर अंमलबजावणी, पदोन्नतीतील अनुशेष भरणे, सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती, शिक्षक पात्रता परीक्षा, TET मध्ये गुणांची सवलत, बदल्यांमध्ये प्राधान्य, विशेष वाहतूक भत्ता तसेच दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या विविध सेवाविषयक प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली काढण्याची मागणी करण्यात आली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांनी निवेदनाची सकारात्मक दखल घेत दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 तसेच शासनाच्या प्रचलित नियमानुसार संबंधित मागण्यांवर नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असं आश्वासन दिलं. यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतीश लाड, सहसचिव सोमा भालनोर, प्रसिद्धी प्रमुख प्रदीप महाले, विभागीय कोषाध्यक्ष सुरेश कापडनीस, विलास पाटील, तालुका सचिव सुनील निकम, गणेश क्षीरसागर, गणू बागुल तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. दिव्यांगांच्या न्याय मागण्यांची शासन स्तरावर सकारात्मक दखल. महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेने सादर केलेल्या मागण्या अत्यंत महत्त्वाच्या असून त्याची सकारात्मक दखल घेण्यात येईल. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 तसेच शासनाच्या प्रचलित नियमानुसार संबंधित मागण्यांवर आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी संबंधित स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल. दिव्यांग अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांना न्याय, समान संधी आणि सन्मानपूर्वक कार्यपरिसर मिळणे ही शासनाची जबाबदारी आहे. प्रशासन नागरिकांच्या न्याय व कायदेशीर मागण्यांबाबत नेहमी संवेदनशील राहून नियमानुसार कार्यवाही करेल. श्रीमती हेमांगी पाटील, अप्पर जिल्हाधिकारी, नाशिक. दिव्यांगांचा सन्मान म्हणजे सामाजिक न्यायाचा सन्मान. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 हा केवळ कायदा नसून दिव्यांगांच्या सन्मानाने जगण्याचा अधिकाराची हमी आहे. दिव्यांग अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांना त्यांच्या क्षमतेच्या पलीकडे क्षेत्रीय कामातून मुक्त करून समान संधी, 4% आरक्षण, पदोन्नती आणि सेवाविषयक सर्व न्याय हक्क तातडीने मिळणं आवश्यक आहे. शासनाने दिव्यांगांच्या प्रश्नावर संवेदनशीलते निर्णय घ्यावेत ही आमची अपेक्षा आहे. संघटना दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी लोकशाही व कायदेशीर मार्गाने सातत्याने संघर्ष करीत राहील. बाळासाहेब सोनवणे सर, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना.